नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते एकदम परफेक्ट पद्धतीने कसं करायचं हे सांगणार आहे। तर पहा, प्रिन्सेसचा हा मागचा गळा जो आहे तो आहे 11 इंच। आता शक्यतो पहा, मी जास्तीत जास्त जे ड्राफ्टिंग शेअर केलेले आहेत ते 11 इंचचे आहेत, परंतु वेगवेगळ्या साईजचे आहेत। कारण पहा, मला जास्तीत जास्त 10, 11, 12 इंचाच्या गळ्यापर्यंत जास्तीत जास्त गळे स्टिच करण्यासाठी येतात। तर इथे हा 11 इंचाचा गळा आहे आणि साईज आहे आपली 37, म्हणजे त्याचा चौथा भाग किती होतो? 9.25 इंच होतोय पहा। तर इथे मी उंचीनुसार पेपर कटिंग करून घेतलेला आहे। 14.5 इंच इथं ब्लाऊजची उंची आहे आणि हा जो ब्लाऊज आहे पहा, हा मला कट करायचा आहे। पहा, असं हे मिरर लावलेले आहेत। हा ब्लाऊज मला हा स्टिच करायचा आहे। पहा, 14.5 प्लस 1 इंच 15.5 इंचावरती मी या इथं उंची घेतलेली आहे। शोल्डर आहे 15 इंच। त्याचा निम्मा होतो 7.5। पहा, इथे हे 7.5 आहे, त्यातून मी 2.5 इंच मायनस करणार आहे। 11 इंच गळा आहे म्हणून किती राहतंय? 5 इंच। फ्रंट साईडला हुक आहेत, त्यामुळे मी इथं हुकायसाठी मार्जिन घेतलेलं नाही। अजून एकदा मी असंच 5 इंचावरती पॉइंट दिलेला आहे। मुंडा घेईन मी 5.25 इंच। अगदी सावकाश असं मी सर्व ड्राफ्टिंग तुम्हाला सांगत असते पहा। परत आपल्याला मुंडा हा कमी जास्त करायचा आहे। आता इथं कंबर आहे 32, त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेणार आहे 9 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। इथे मी काय करणार आहे, हे 1/2 इंच, आता इथं चौथा भाग होतोय 9.25, 11 इंच गळा आहे म्हणून मी हे जे 1/2 इंच आहे ते मायनस करणार आहे। फक्त 1/2 इंच मायनस करणार आहे। तुम्ही इथं अर्धा इंच सुद्धा मायनस करू शकता आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। पहा, इथे मी हे मायनस 0.5 करा किंवा 2, इथं मी 9 इंच इथं घेतलं, म्हणजे 1/2 इंच। पहा, इथं कमी करून मी 9 इंच घेतलं। याच्या पुढे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि हे या पद्धतीने मी जोडून घेतलं। सर्वात पहिल्यांदा आपल्याला ना बॅक पार्ट तयार करून घ्यायचा असतो आणि मग फ्रंट पार्ट तयार करायचा असतो, जेव्हा आपण प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करतो किंवा 4 टक्स ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस। आता हे जोडून घेतलं तर मी मुंड्याला आकार देणार आहे। अर्धा इंच घेतलं इथून, इथून घेते मी 1 इंच। इथे मी हा कर्व असा ठेवून घेते पहा। आणि इथं हे असं डाऊन करायचं पहा, अर्धा इंच डाऊन करायचं। तर हा मी दिला पाठीमागचा मुंड्याला आकार। इथे मी शोल्डर पट्टी घेते 2.25 इंच। पहा, 2.25 इंच मला इथं पट्टी हवी आहे, त्यामध्ये मी 1/2 इंच मार्जिन प्लस केलं इकडे गळ्यासाठी आणि शोल्डरसाठी, इकडे मुंड्याकडे। तर टोटल इथं पहा किती राहते, 2 इंच राहत आहे शिल्लक। तर इथे मी गळा ड्रॉ करून दाखवते। 11 इंच गळा आहे।
11.5 इंचावरती पॉईंट दिला. इथे मी 3-3.25 इंच घेते. या पद्धतीने मी गळा ड्रॉ केलेला आहे. आणि इथे तुम्हाला जो हवा आहे तो कटिंग करा, कारण मी इथं कटिंग करत बसणार नाही आहे गळा वगैरे, कारण पूर्ण गळा वगैरे कटिंग दाखवत बसलं ना व्हिडिओ खूप मोठा होतो. सॉरी, अजून एक आपल्याला मुंडा घेर मोजायचं आहे. इथे 1/2 इंच आपलं हे शिलाई मार्जिन जाईल. मला मुंडा घेर 8.25 इंच हवा आहे, तर इथे 8.5 इंच भरलेला आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. पहा, 1/2 इंच आपल्याला एक्स्ट्रा असला तरी चालतो. या पद्धतीने तर हे आपण कटिंग करून घेऊया. मुंडा घेर कटिंग करायच्या आधी चेक करा. पहा, हा बॅक पार्ट तयार झाला. फ्रंट पार्ट आपण कटिंग करून घेऊया पटपट. आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करत आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, जी उंची आपण घेतलेली आहे फ्रंट पार्टची, बॅक पार्टची उंची किती घेतली आपण, 14.5 प्लस 1 15.5 इंच घेतली. आणखीन त्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण 16.5 इंचावरती या पद्धतीने उंची घेऊया. शोल्डर घेतलं मी. जे बॅकला शोल्डर आहे तेच फ्रंटला सुद्धा शोल्डर घेतलंय. 5.25 इंच मुंडा होता. तोच आपल्याला इथं घ्यायचा आहे, जो बॅकला मुंडा होता तोच. पावणे 6 इथं मी एक लाईन ओढून घेते. पाऊण इंच घेते मी मुंड्याला आकार देण्यासाठी. हा आकार परत दिला तरी चालतो. या पद्धतीने मी हा मुंड्याला आकार दिलेला आहे. शोल्डर पट्टी जशी सेम आहे तीच घ्यायची. 2.25 प्लस पाऊण इंच घ्यायचं. पुढचा गळा 6 आहे. 6.5 इंचावरती मी पॉईंट दिला. आता इथे पहा, मला हुकलूक पट्टीसाठी मार्जिन घ्यायचं आहे, तर ते मी आता विसरले, इथं घेतलेलं नाही, पण ते मी कपड्यावरती घेईन, तर तुम्ही ते आधीच घ्या. हाताने तुम्हाला जर आकार देता येत असतील तर तुम्ही ते हाताने देऊन घ्या आकार. या पद्धतीने मी गळ्याला आकार दिला. शोल्डर डाऊन करायचे. इथे घ्यायचा टक्स पॉईंट. टक्स पॉईंट मी घेणार आहे पहा इथून. आता इथे आपली साईज आहे 40, फुल बस्ट आहे 40, तर त्यामध्ये 1 इंच प्लस केलं, म्हणजे याचा चौथा भाग केला 10, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 11 इंचावरती इथं पॉईंट घेतलेला आहे. पहा, इथून 11 इंचावरती मी पॉईंट घेतलाय. आता इथे आपल्याला छातीचा
10वा भाग टाकायचा आहे. फुल बस्ट आहे 40, तर त्याचा 10वा भाग टाकला मी इथं 4 इंच. अजून एकदा 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून अर्धा इंच असं आतमध्ये येऊन ही लाईन जी आहे ना ती तिरकी ओढून घ्यायची. या पद्धतीने ही तिरकी ओढून घेतली. आता इथे मी टक्स जो आहे तो 3 इंचाचा देणार आहे. पहा इथे हे 3 इंच घेतलंय. इथे 2 सव्वा 2 इंच असं सरळ जाऊन परत तुम्ही काय करायचं, एक तिरकी लाईन ओढून घ्यायची. जास्त ही तिरकी नाही ओढायची, अर्धा इंचापर्यंत या पद्धतीने तिरकी लाईन ओढून घ्यायची. गळ्याजवळ मी इथे 1 इंच घेतलं. पहा इथे हे 1 इंच आलं का इथून आपण इकडे अर्धा इंच टक्स आणि इकडे अर्धा इंच असं पहा या पद्धतीने टक्स द्यायचा आणि हा पॉइंट असा जोडून घ्यायचा. आता पहा ही लाईन या पद्धतीने आपली तयार झाली. आता इथे आपण आकार देऊन घेणार आहे. पहा इथे ही लाईन आली पाहिजे. हे जे अर्धा इंच आहे इथे या पद्धतीने ही लाईन आणि ही दुसरी लाईन जी आहे ती इथे, ही सेंटरला नाही येणार. आता आपल्याला आकार द्यायचा आहे मुंड्याला. तर पहा इथून पाऊण इंच घेतलं मी खाली. किती घेतलेलं आहे? पाऊण इंच. या पद्धतीने मी हा आकार दिला. पहा हा कर्व मी असा ठेवला. पहा हा आता असा ठेवला. इथून मी आकार देते या पद्धतीने. तर हा या पद्धतीने आकार आपला तयार झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता असा हा आपला आकार तयार झालाय आणि हा या पद्धतीने. जर तुम्हाला इथे हा कर्व द्यायचा असेल, पहा हा टोटल किती इंच आहे? 1 इंच. तर इथून पाहायचं आपलं किती, 1 इंच इथंच येते. पहा इथून मी अर्धा इंच वरती, इथून अर्धा इंच असा हा टोटल आपला हा पार्ट आहे. तर तुम्ही काय करा, ही जी लाईन आहे ना याचा सेंटर काढून घ्या 7. आणि हा थोडा अशा पद्धतीने कर्व देऊन घेतला तरी चालेल. तर एकदम परफेक्ट असा हा प्रिन्सेसचा जो आकार आहे ना तो तयार होतो. आता इथे आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं यावरती. त्यासाठी आधी अर्धा इंच खाली यायचं, एक सरळ लाईन ओढून घ्यायची. 7 इंच आहे तर ही सुद्धा अशी 7 इंच आली पाहिजे. इथे हा 7 इंच आला पॉइंट. लाईन अशी सरळ ओढून घेतली. आणि मी असा प्रिन्सेसला आकार देऊन घेतलेला आहे. तर छातीचा आता सरळ सरळ चौथा भाग 9.25 इंच आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. इथे कंबर आहे 32, त्याचा चौथा भाग होतो 8.
त्याच्या पुढे 1 इंच टक्ससाठी, सॉरी कंबर इथे 32 आहे तर चौथा भाग होतो 8. यामध्ये आपण इथे 8 इंचावरती आधी पॉईंट देऊन घेऊ. पहा इथे 8 इंच. याच्या पुढे आपण किती टक्स घेतलाय? 3 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. इथे हा पॉईंट आला. आता हे असं तिरकं कटिंग होते पहा. आता हे पार्ट आपल्याला मोजायचे आहेत. तर हे अर्धा इंच या पद्धतीने वरती यायचं. हा 5.5 इंच आहे तर इथून सुद्धा हा पहा इथे आला 5.5 इंच. लक्षात घ्या, हा इथं 5.5 इंच आला. आता हा बॅक पार्ट जो आहे तो असा ठेवून घ्यायचा इथे आणि पहा हे इथं. आता काय होतं, हे जेव्हा तिरकं जातं त्यावेळेस हा पॉईंट थोडासा असा वरती निघतो. तर हा सुद्धा पॉईंट आपल्याला वरती काढायचा आहे पहा. आणि इथून असं हे जोडून घ्यायचं. आता इथे पहा हा पूर्ण टक्स जो आहे इथंपर्यंत तो कट होऊन निघणार आहे आणि हा पूर्ण कट होऊन निघणार आहे आणि इथे हा कपडा असा कट होऊन निघणार आहे. सॉरी थांबा, इथे मला हे कट करायचं आहे. पहा इथे हा आकार असा इथून असा कट करायचा. आणि हे जे मुंड्याचे आकार आहेत ना पहा, हे आपण परत जेव्हा ब्लाऊज स्टिच करतो ना त्यावेळेस सुद्धा परफेक्ट मॅच होतात का हे पाहायचं आहे. आणि तिथे जर तुम्हाला आकार कमी जास्त थोडासा वाटत असेल तर तिथे तुम्ही आकार व्यवस्थित करून घ्यायचे. तर हा आपला प्रिन्सेसचा हा एक पार्ट कटिंग झालेला आहे पहा. हा आता आपण पुढचा भाग कटिंग करून घेऊ, जो हुकलूक पट्टीचा असतो तो. तर तो हा इथून असा कट होईल. आता याला मी ना पुढं हुकलूक पट्टीसाठी मार्जिन वाढवणार. लक्षात घ्या, आपण इथं हुकलूक पट्टीसाठी मार्जिन घेतलं नव्हतं तर ते मार्जिन इथं वाढवायचं. इकडे शिलाईसाठी मार्जिन वाढवायचं आणि या पार्टला इथे मार्जिन वाढवायचं आहे पहा या पद्धतीने. तर मी हे कटिंग करून घेईन. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.